आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। कोंढव्यात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या गुलटेकडीतील गुंडांना अटक। कोंढव्यात नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या गुंडांनी लक्ष्मीनगरमध्ये पहाटे 9 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती। या गुंडांपैकी 4 जणांना गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने ताब्यात घेतलंय। नवाज अजीत शेख वय वर्ष 20, अल्फाज मुर्तजा बागवान वय वर्ष 20, यश विजय सारडा वय वर्ष 19, अमन कमीर इनामदार वय वर्ष 20 सर्व राहणार मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। सदर प्रकरणी अविनाश शिवाजीराव देशमुख वय वर्ष 22 राहणार लक्ष्मीनगर कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार लक्ष्मीनगर लेन नंबर 3 तसेच अशरफनगर गल्ली नंबर 7 इथं 16 एप्रिल रोजी पहाटे 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान घडला होता। मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यातील एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गुलटेकडी येथील ही मुलं गेली होती। कार्यक्रमानंतर पहाटेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला। त्यावेळी त्या मुलांनी दहशत माजवण्यासाठी परिसरात मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। लक्ष्मीनगर व अशरफनगर मध्ये पार्क केलेल्या 9 चारचाकी वाहन रिक्षांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले। या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट 5 चे पथक करत होते। सहाय्यक पोलीस फौजदार राजेश शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना माहिती मिळाली की तोडफोड करणारे हे गुंड गुलटेकडी येथील राहणारे आहेत। त्यानुसार पोलिसांनी डायस प्लॉट परिसरातून या 4 जणांना पकडलं। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांना कोंढवा पोलिसांच्या हवाली केलं। पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेश शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, नानाजी देशमुख, सचिन मेमाने, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजय कुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे, स्वाती तुपे यांच्या पथकाने केली आहे।